तीन गिर्यारोहक कट्ट्यावरती आलेत. आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. गप्पांना सुरुवात करूया. गिरीप्रेमीनं जे काम आता सुरू केलं, आता तर त्याच्यामध्ये तुम्ही डिप्लोमा वगैरे पण सुरू केला. तर हे जे म्हणजे हे आहे, डिप्लोमा कोण करू शकतं आणि काय त्याच्यासाठीच्या अटी काय असतं? बरोबर. गिरीप्रेमीने 12 नंतर हेच ठरवलं की हे सगळं साहसी कल्चर वाढलं पाहिजे समाजात. त्याचे प्रचंड फायदे आहेत आणि यासाठी त्याचं प्रशिक्षण देणारी यंत्रणा असेल तर ते निकोपपणे हे कल्चर वाढेल. आणि म्हणून गिरीप्रेमीने माउंटेन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट 2015मध्ये पुण्यात सुरू केली, जी आपल्या साऊथ इंडियातली पहिली आहे. आणि ह्याच्यामध्ये हाही प्रयत्न सर करतोय की राजूजी की ॲडव्हेंचर हा एज्युकेशनचा भाग असला पाहिजे. आपल्याकडं जे काही शिक्षण पद्धती आहे त्याच्यामुळे आपण सगळं शिकतो. खूप टक्के म्हणजे इतकी रेस आहे की 100पेक्षा जास्त मार्क मिळायला लागलेत. ऐकू येतं 90% खाली कोणी बोलतच नाही आहे. आणि मोठेपणी हीच मुलं हीच मुली, मग आपण पाहतो की छोटं अपयशसुद्धा पेलू शकत नाहीत. डिप्रेशन आहे, अगदी आत्महत्यापर्यंत जातो आहे आपण. मग हे का तर आपल्याला काही आपण साहसी गोष्टी करतच नाही. आमच्या लहानपणी आम्ही ग्राउंडवर जायचो, खेळायचो, तर तशी प्रकारचे आज काहीच उपलब्ध नाही आहे. मग त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे कोर्सेस आणि त्यात पहिल्यांदा एज्युकेशनमध्ये डिप्लोमा इन माउंटेनरिंग अँड ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हा इन्स्टिट्यूटमधून सुरू झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावरच तो सुरू केला. हा ऑनलाईन असल्यामुळं कुणीही त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो. 12वी ची जी शिक्षणाची मर्यादा होती ती ह्या वर्षी फक्त आता UGCचे नियम बदलल्यामुळं तो आता ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो एलिजिबल आहे माणूस. 60 वर्ष वयापर्यंतची कुठलीही व्यक्ती या डिप्लोमामध्ये सहभाग घेऊ शकते. 4थी बॅच आत्ता आमची पूर्ण झाली आहे आणि याच्यामध्ये ऑनलाईन विषय शिकवले जातात संध्याकाळी क्लासेस. आणि पहिल्या सेममध्ये 10 दिवसाचं प्रॅक्टिकल ट्रेनिंग सह्याद्रीतलं होतं, सिंहगड किंवा वेगवेगळ्या ठिकाणी. आता वाळणे मुळशीमध्ये आमची कॅम्पसाईट आहे तिथं होतं. आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये 14 दिवसाचं हायल्टिट्यूडचं हिमालयातलं जे ट्रेनिंग आहे ते आपल्या भारतातली प्रीमियर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनरिंग बरोबर आमचं टायप आहे, MOU साईन झालं, तिथं ते होतं. आणि मग त्या डिप्लोमामध्ये आम्ही पाहिलं की विद्यार्थ्यापासून ते IRS ऑफिसर, उद्योगपती, प्रोफेशनल, CA, डॉक्टर, अनेक प्रकारचे लोक यांनी तो डिप्लोमा केला आहे. आणि त्या डिप्लोमानंतर त्यांना ह्या विषयातलं भरपूर नॉलेज ते प्राप्त करू शकतात. या सगळ्या गप्पा ऐकत